2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत। माहिती घेण्याचं काम सुरू आहे, ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदय। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी दसरा आता गोड होणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये आज या ठिकाणी निर्णय जाहीर करण्यात आला की दसऱ्याला कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार। दसऱ्याला शेतकऱ्यांचा दसरा गोड होणार। बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांच्या हितासाठी इथं कर्जमाफीबद्दल 7 निर्णय सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आलेले आहे। कर्जमाफी संदर्भातील सर्वात मोठी सरकारच्या माध्यमातून इथं घोषणा करण्यात आलेली आहे की दसऱ्याला आता इथून पुढे तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा 3 ते 4 लाखाची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची मोठी आनंदाची बातमी आता कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आली आहे। बघा या ठिकाणी कर्जमुक्ती तुमची होणार आहे। तुमच्या दसऱ्याला तुम्हाला कर्जमाफी हे मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी आता सरकारकडून केली जाणार आहे। मुख्यमंत्री आज नेमकं काय म्हणाले हेच तुम्हाला इथं व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी आता कर्जमाफीची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण की कर्जमाफीसाठी हे 5 प्रकारचे शेतकरी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। तर मग बघून घ्या की कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे। बघा 2019 ते 2025चं थकीत कर्ज तुम्हाला आता माफ व्हायचं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो, जाणून घ्या की कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। बघा इथं शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पात्र होणार आहेत, याची यादी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकऱ्यांसाठी इथं समोर आली। बघा सरकारच्या माध्यमातून हे जाहीर करण्यात आलं की तुमची कर्जमाफी होणार। पाहू शकता कर्जमाफीचा त्या ठिकाणी जी सुद्धा सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे। इथे पाहू शकता ब्रेकिंग न्यूज सर्वात मोठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आता देण्यात आलेली आहे। शेतकऱ्याला 2 लाख रुपये 3 लाख रुपयापर्यंत सरसकट तुमची कर्जमाफी होणार जाहीर करण्यात आलं। परंतु 5 गोष्टी करणे इथं अनिवार्य असणार आहे तरच तुमची कर्जमाफी होणार। मग ते कोणत्या 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त तुमचं कर्जमाफ करून घ्यायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुमच्यासाठी मोठी बातमी आणि आनंदाची बातमी खुशखबर असणार आहे। अखेर कर्जमाफी झाली तर ती कर्जमाफी करणाऱ्या 2 ऑक्टोबरला आता दसरा आहे, तर त्या दसऱ्याच्या निमित्त तुम्हाला कर्जमाफी होणार आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी फक्त याच बँकांची म्हणजे 3 ते 4 लाखांची कर्जमाफी होणार। मग कोणत्या त्या बँकांचं कर्जमाफ होणार आहे तर बघा या ठिकाणी लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे, कारण की आता त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे जे या पात्रतेमध्ये बसत असाल। बघा शेतकरी मित्रांनो, सरसकट कर्जमाफी होणार आहे। महत्त्वाची अपडेट आहे, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। इथे पाहू शकता दिनांक 2 ऑगस्ट दसऱ्यानिमित्त आता तुमची कर्जमाफी केली जाणार। तर आता बघा शेतकरी मित्रांनो, 14 जिल्ह्यांची दसऱ्याला आता कर्जमाफी करण्यात येणार आहे। बघा कर्जमाफीबद्दल इथं सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी आता समोर आली। 2 ते 3 लाखापर्यंतचे तुमचं कर्ज माफ होणार। शेतकऱ्यांचा आता दसरा गोड होणार। आता 5 अटीवर तुमची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कर्जमाफी करण्यासाठी एक समिती सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नेमण्यात आलेले आहे। मग 5 अटीवर तुमची आता कर्जमाफी दसऱ्यानिमित्त होणार आहे। 2 ऑक्टोबरला तुमची कर्जमाफी होणार आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं। त्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा इथं गोड होणार असल्याची माहिती त्यांनीच सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांचे आता कर्ज इथं माफ करण्यात येणार आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी इथं होणार नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण की सर्व शेतकऱ्याला इथं कर्जमाफी मिळणार नाही, काही पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण सविस्तर जिल्ह्यांची यादी आणि पात्रतेची यादी मी तुम्हाला सांगतो। परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। बघा काही ठराविक शेतकऱ्यांचेच कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करणार आहे। बघा दसऱ्यानिमित्त तुमची कर्जमाफी तर होणारच आहे। मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय म्हणाले बघा, नक्की तुम्हाला बघायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ऐकायचं आहे 2021 पासून तर 2025 पर्यंत, म्हणजेच आता तुम्ही 21 ते 25 पर्यंत या 4 ते 5 वर्षाच्या शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढलं असेल त्या शेतकऱ्यांची इथं कर्ज माफ करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा या ठिकाणी पहिल्या म्हणजे कोणत्या प्रकारचे शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। बघा कर्जमाफी तुमची दसऱ्यानिमित्त होणार असल्याची माहिती मोठी अपडेट सरकारने इथं कबूल केलं। तर मग आता या ठिकाणी पहिल्या शेतकऱ्यांचं इथं कोणत्या प्रकारचं शेतकऱ्यांचं इथं कर्ज माफ केलं जाणार आहे। बघा दसऱ्यानिमित्त तुमची कर्जमाफी होणारच आहे, हे तुम्हाला निश्चितपणे ठामपणे ऐकून घ्यायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काल कॅबिनेटची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये इथं जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष सवलत या ठिकाणी देण्यात येणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे।
म्हणजेच आतापर्यंत तुम्ही 5 लाख रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी शेती पिकासाठी काढलं असेल, कोणत्या बँकेतून तुम्ही कर्ज काढलं हे देखील महत्त्वाचं असणार आहे. सर्व याद्या तुम्हाला मी सांगतो. बघा, तुम्ही शेती पिकाच्या नावावर कर्ज तुम्ही काढून इथं अर्ज केला असेल तर बघा इथं भरपूरसे शेतकरी नाराज झालेले आहे. बघा, आता 25,000 रुपयापर्यंत तुम्हाला सूट देण्यात येणार आहे, ज्या शेतकऱ्यांना स्वतःचं कर्ज काढून ते कर्ज तुम्ही भरलं असेल त्यांनाच. आता बघा, असं सरकारने स्वतः कबूल केलेलं आहे. शेतकऱ्यांना वाटत होतं की आम्ही कर्जमाफी कधी होईल. तर बघा, आता तुमची दसऱ्यानिमित्त कर्जमाफी होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल इथं निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं निकषांच्या आधारे कर्जमाफी केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये पहिला जो शेतकऱ्यांचा प्रकार आहे, त्यांनी नियमितपणे रेग्युलर कर्ज काढलंय, म्हणजे 25,000 रुपयेपर्यंत त्यांना प्रोत्साहन अनुदान इथं सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आता कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी दसऱ्यानिमित्त कर्जमाफी होणार आहे, तर बघा मी तुम्हाला संपूर्ण यादी सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्यांदाच 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ करणार, असं या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने कर्जमाफी करणार, दसरा गोड करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षपूर्वक बघा, 5 अटीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. त्यामुळे तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटाचा व्हिडिओ वेळ काढून तुम्हाला बघायचा आहे. कारण की तुम्ही शेती पिकासाठी कोणत्याही प्रकारचं कोणत्याही बँकेतून कर्ज काढलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची अट इथं दिलेली आहे. बघा, या 5 अटीनुसारच कर्ज तुमचं माफ होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या त्या 5 अटी शर्ती असणार आहे जेणेकरून तुमचं कर्ज माफ होणार आहे. बघा, शेती पिकासाठी 2021 ते 25 पर्यंत या 5 ते 4 वर्षाच्या कालखंडामध्ये शेती पिकाच्या नावावर तुम्ही 5 वर्षामध्ये कर्ज काढलं असेल तर तुमचं कर्ज माफ आता 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत होणार. त्यांनी स्वतः कबूल केलं आहे. आता बघा, 1.5 लाखांच्या वरती तुमचं कर्जमाफ तुम्हाला करून घ्यायचं असेल तर स्वतःलाच तुम्हाला हे कर्जमाफ भरावं लागणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने आता महत्त्वाचे पॉईंट्स सांगितलेले आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे असणार आहे. आता बघा, पिवळे व केसरी राशन कार्ड हे जर तुमच्याकडे असेल तर जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. ते कसं बघा, तुमचं राशन कार्ड चेक केलं जाणार आहे, म्हणजेच तुमचे राशन कार्ड तुमच्याकडे पिवळे व किंवा केसरी राशन कार्ड असेल तरच तुम्हाला याचा जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफ लवकर होणार आहे, कोणते कागदपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे, यामध्ये निकष आता लावलेले आहे ते कोणते असणार आहे. वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखाच्या आतील असायला पाहिजे. बघा शेतकरी मित्रांनो, तरच तुम्हाला जास्त फायदा याचा कर्जमाफीचा होणार आहे. कारण की पुढे लगेच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निकष सरकारने इथे लावलेले आहे ते तुमच्या घरामध्ये मुलगा वगैरे किंवा कुणी इन्कम टॅक्स भरत असेल तर ते तुम्ही जर इन्कम टॅक्स आयकर म्हणजे तुम्ही तुमचं इन्कम भरत असेल तर तुम्हाला इथं कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. म्हणजे ज्यांचं जास्त उत्पन्न असते वार्षिक त्यांनाच इन्कम टॅक्स भरावा लागत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या घरातील कोणी सरकारी व्यक्ती म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा तुमचे वडील वगैरे कोणी पेन्शनधारक आहे का, पेन्शन जर तुम्ही घेत असाल कोणी आर्मीमध्ये पोलीसमध्ये या कोणी गव्हर्नमेंट जॉबवर असेल त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता अट अशी घालण्यात आली ती म्हणजे 1.5 लाखांच्या वरती तुमचं कर्ज त्या ठिकाणी घेतलं असेल तर ते तुमचं माफ होणार नाही. कर्जमाफीचा फायदा तुम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंतच मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. परंतु सरकारने यावेळी सांगितलं की शेती पिकाच्या नावावर तुम्ही 1.5 लाखाच्या वरतं कर्ज काढलं असेल तर 1.5 लाख रुपयापर्यंत तुमचं कर्ज माफ होणार आहे. परंतु बाकीचं जे कर्ज असणार आहे, जे उर्वरित बाकीचं कर्ज 1.5 लाख सोडून ते सर्व कर्ज तुम्हाला भरावं लागणार आहे. बघा 14 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. 14 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला लगेच सांगतो. लगेच तुम्हाला 14 जिल्ह्यांची यादी बघून घ्यायची आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदाच इथं ज्या जिल्ह्यांचं नाव सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरच्या नावांसुद्धा त्याला ओळखलं जाते. जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि त्यानंतर नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.